नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत सोलवंत आपले स्वागत करत आहे। आज दिनांक 8 मे 2026 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते। तर मागणी वाढण्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती आज पाहायला मिळते। तर भाजीपाल्यांचे दर ही आपल्याला थोडेफार आज कमी झालेली पाहायला मिळतात। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। सनफ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील कामिनीसाठी दर पाहायला मिळतात। भेंडीची तसेच लेवडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील पिंगडीचे दर पाहायला मिळतात। तर टेटसची देखील आवक आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील टेटससाठी देखील दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। फुलांची आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरावरती देखील आपल्याला वाढ या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूची आवक या ठिकाणी पाहायला मिळते। तर पिवळ्या तसेच लाल झेंडूचे दर जे होते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज झेंडूच्या दरावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी देखील थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 150 ते 160 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 135 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये शेवंतीची कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत अस्टरसाठी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबचे दर जे आहेत 350 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर लाल गुलाबचे क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 250 ते 300 रुपयापर्यंत चांगल्या उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला गुलाबासाठी दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी वाढल्याचा परिणाम आपल्याला गुलाबाच्या दरावरती आज पाहायला मिळते। ग्राहकांची वर्दळ देखील मार्केटमध्ये थोडीफार खरेदीसाठी वाढलेली पाहायला मिळते। कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः 80 ते 100 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी घसरण आज पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी कलर आणि गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यांसाठी साधारणतः 10 ते 11 रुपयाच्या दरम्यान आपल्याला टॉप क्वालिटीमध्ये कलर असलेल्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील कांद्यांचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये घसरण आज कांद्यासाठी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता। तर बरेच दिवसापासून मार्केटमध्ये नवीन व्हरायटीची काकडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर हिरवी कलरची काकडी आहे। क्वालिटी मार्केटला चालत नसल्यामुळे 5 ते 6 रुपयापर्यंत आपल्याला या काकडीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी वेगळी असल्यामुळे मार्केटमध्ये चालत नसल्यामुळे दर जे कमी पाहायला मिळते। तर हिरव्या काकडीसाठी आज दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या काकडीसाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। त्याचबरोबर पांढऱ्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। एका दुसऱ्या वक्तासाठी 22 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर चायना काकडीसाठी देखील आपल्याला 20 ते 22 रुपयापर्यंत हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटीनुसार दरामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 25 ते 30 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे 30 ते 35 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी
15 ते 20 रुपयापासून देखील दर पार होते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील दर पार होते. पुणेरी गवारची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत, दुसऱ्या वक्तासाठी 40 रुपयापर्यंत देखील दर पार होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पार होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पार होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पार होते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापर्यंत दर पार होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होते. त्याचबरोबर कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याच दरामध्ये आपल्याला 12 ते 15 रुपयापर्यंत आपल्याला हलक्या मालासाठी विलायती कोथिंबीरसाठी दर पार होते. तर चांगल्या विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पार होतात. तर गावरान कोथिंबीरसाठी 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरचे दर पार होते. पोपटी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पोपटी मिरचीसाठी दर पार होते. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी तर चांगल्या मालासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पार होते. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पार होते. आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी होताना पार होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार वाढताना पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील दर पार होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पार होतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण होताना पाहायला होते. चांगल्या मालासाठी 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पार होते. लिंबांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर लहान साईज मध्ये कच्च्या लिंबांची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात सुटकांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला सुटकांसाठी दर पार होते. ठीक आहे. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला पपईसाठी दर पार होतोय.